ओव्हरहेड केबल साठी ऐका ना, आता त्या काही जण म्हणतात की आता बस ठेवा, पुढच्या वेळी काहीतरी ठेवा म्हणतात काही जण. पण मी ते पुढच्या यात सांगितलं चालेल का आता सांगू? दोन मिनिटं सांगू. चला एक मिनिट ऐका. सर्वांना आमच्या बाबा खूप दिवसांनी मला भेटले तर सांगतोय 500 स्क्वेअर फूट पर्यंत महिलांच्या नावावर जी घर आहेत 70,733 आणि सराउंडिंग गावातली 10 ते 15,000 साधारण 80-90,000 महिलांच्या नावावरचा हा बेनिफिट आहे. तो काल आपण जनरल बॉडीत मंजूर केलाय. आपण मुंबईमधून जे राज्य सरकारकडे मंजुरी आल्यावर त्याचा लाभ आपण देणार आहोत. ती घोषणा केली आणि ती मंजुरी केल्यानंतर साधारण महिन्याभरामध्ये राज्य सरकारकडून आल्यावर त्या माता भगिनीला लाभ देणार आहे. ती पूर्ण मी केली म्हटल्याप्रमाणे मंजूर करून गेली. ती आल्यानंतर वर्षभरात आता लाभ देणार आहे. दुसरं, ओव्हरहेड केबल साठी गेले 4-5 महिन्यापासून मी प्रयत्न करतोय. ओव्हरहेड केबल इलिगलवर कारवाई करावी, अंडरग्राऊंड असेल तर त्यांनी पैसे भरले पाहिजे आणि त्याची एसओपी बनवावी. मला आनंद आहे आणि अभिमान वाटतो की सातत्याच्या पाठपुरावाने एसओपी पूर्ण बनलेली आहे. पहिले महाराष्ट्रातली महापालिका असेल इलिगल ओव्हरहेडच्या केबलवर एसओपी बनवणारी, त्याचा मला अभिमान आहे. ती पूर्ण एसओपी बनली आहे. त्यात काही छोट्याशा दुरुस्ती होत्या, त्या दुरुस्ती करून पुढच्या गुरुवारी स्टँडिंग समोर येणार आहेत. एसओपी आल्यावर त्याच्यात काय आहे, कशा प्रकारे आपण त्या नियमावली केलेली आहे त्याचाही रोज मी अभ्यास करतोय आणि पुढच्या गुरुवारी फक्त ओव्हरहेड केबलच्या एसओपी वर माझी पत्रकार परिषद असणार आहे. त्या अंतिम टप्प्यात झाली. बाबा ओके. मिळणार आहे 40% आपल्याला अर्ज करावा लागतो. तसा महिलांना अर्ज करावा लागणार आहे का आपोआप मिळणार आहे? नाही ना, ज्यांनी आता काल सांगितलं ज्यांनी ऑलरेडी 40% बेनिफिट घेतला असेल तर त्याच्यातले 25% त्याला बेनिफिट मिळणार आहे आणि ज्यांनी बेनिफिट घेतलं नसेल तर त्यांना 50% सरळ सरळ मिळणार आहे. नाही, माझं म्हणणं की टॅक्स प्रत्येकाला जनरेट जेव्हा होणार आहे, जनरेट आल्यानंतर आम्ही आता काय करतो, महिन्याभरामध्ये जेवढ्या महिला त्याची यादी करून ती पूर्णपणे डॅशबोर्ड तयार करणार आहे आणि त्या लोकांना मोबाईल अवेलेबल असतील किंवा काय असेल त्यांना आम्ही कळवणार. जी टॅक्सची बिलं आम्ही त्यांना तोपर्यंत पाठवणारच नाही. त्याचा बेनिफिट घेऊनच आम्ही टॅक्सची बिलं त्यांना पाठवणार आहे. तसं त्यांना आवाहन करतो दरवर्षी. नाही ऐका ना, मला एवढं सांगतो. ते पण उत्तर देतो तुम्हाला, ते पण उत्तर देतो. ऐका जरा. तुम्ही सांगितलं की मागच्या काळात 500 स्क्वेअर फूट घरांना कर्जमाफी द्या दुर्बल घटकासाठी. तो जवळ 350-400 कोटी रुपये तो होत होता. महिलांसाठीची योजना माझी होती, मी ती दिली, ती पूर्ण केली. पुढच्या वर्षी बजेटही मीच मांडणार आहे जानेवारी 2000. त्यावेळीची योजना अजून माझी वेगळी असेल. तर ही पहिली योजना होती, डिक्लेअर केली सक्सेसफुली. राज्य सरकारकडे आल्यावर पुढच्या वर्षी योजनामध्ये काही अजून बेनिफिट द्यायचे असतील तर ही योजना जर मी काही कंटिन्यू 5 इयर्स केल्यानंतर त्याच्यामध्ये ते अडचण निर्माण होईल तर पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा वेगळे असणार असल्यामुळे ते दिले नाही. महिलांना न्याय द्यायचं काम आम्ही केलंय आणि नक्कीच मला असं वाटतं की जेव्हा येईल राज्य सरकारकडनं मी समाधान आहे. माझ्या माता भगिनींना त्याचा बेनिफिट मिळाला नाही. तो माझ्याकडे नाही. ऐका ना, ऐका ना, राज्य सरकारने तुमचं बोलणं अध्यक्ष तुम्ही फ्री झालाय मला कळलंय आता. नाही थोडा फ्री झालाय पण तुमची भावना मी सांगतो. तुमचा प्रश्न व्हायला की उत्तर दिलं मी. ऐका ना, आणि आपण निवडणुकीच्या वेळेस घोषणा केली होती सगळ्यांना 500 चौरस फूट घर द्यायची. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक त्याचा आकडा किती माहितीये का? आर्थिक दृष्ट्या दुर्बल 11,000 आहे. 11,000. मी आज ही योजना करून नाही ना, मग दुर्बल घटक तेवढंच आहे ना 500. ऐका ना, मला तेव्हा दुर्बल घटकांना 11,000 होते प्रॉपर्टी. तर माझ्या ह्या धोरणामुळे 70,000 प्लस गावातले 15,000 जवळजवळ 90,000 लोक महिलांना हा बेनिफिट मिळणार आहे. तो दुर्बल घटकाच्या 11,000 पेक्षा जास्त आहे. लक्षात ठेवा. तो दुरुस्त करून केलाय आणि पुढच्या वर्षी अर्थसंकल्पामध्ये अजून चांगला बेनिफिट देण्यासाठीचा हा प्लॅन म्हणजे जे ठराव जो केलाय राज्य सरकारकडून आल्यावर हा निर्णय तरी केलाय आम्ही. अजिबात नाही. जाहीरनामा केला त्याच्यापेक्षा जास्त मी पुढे दिलेलं आहे. नाही, जाहीरनामा एकदम चांगला आहे. त्याच्यात त्याचे ऍडिशन केले जाहीरनाम्याने.